झालेली आजचा 6वा दिवस आहे आणि अतिशय उत्साहामध्ये आजच्या या 6व्या दिवशी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी धार्मिक विधी जो आहे त्याचा आजचा 6वा दिवस आहे आणि या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। अनेक साधू महंत पुजारी हे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। आज कलश स्नान हे प्रभू राम यांना केलं जाणार आहे। जलाचा अभिषेक प्रभू राम यांना केला जाणार आहे आणि यासाठी 156 देशांहून जल हे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहे। भारतातील विविध महत्त्वाच्या नद्यांचं जल सुद्धा यावेळी इथे अयोध्येमध्ये आणण्यात आलंय आणि आज रामलल्ला यांचा जलाभिषेक होणार आहे। अतिशय उत्साहामध्ये आजच्या या 6व्या दिवसाच्या धार्मिक विधींना सुरुवात झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या सकाळी 11 वाजता सुरू होईल। अवघ्या काही सेकंदाचा हा अभिजित मुहूर्त आहे। त्याआधी आजचा दिवस हा मुख्य सोहळ्याच्या प्राणप्रतिष्ठे सोहळ्याचा अखेरचा दिवस आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणाऱ्या मुख्य पूजेसाठी महाराष्ट्रातील काही गुरुजींना मान मिळालेला आहे। नेमकी उद्या पूजा कशी होणार आहे या संदर्भातच या गुरुजींशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या अयोध्येतील राम मंदिरच्या मुख्य परिसरात मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होणार आहे। मात्र ही पूजा कशी असणार आहे, कुठले धार्मिक विधी केले जातील त्याच्यासाठी माहिती देण्यासाठी महाराष्ट्रातले जे काही गुरुजी माझ्यासोबत आहेत जे उद्या थेट राम मंदिरातच असतील। ज्या देवतांचं आपण स्थापन करणार आहोत प्रभू भगवान श्री प्रभू रामलल्ला त्यांच्या माध्यमातून यज्ञीय स्थापित देवतांचं हवन होईल। त्यानंतर मूर्तिधिपती लोकपाल वगैरे या बाकीच्या सर्व देवतांचा हवन काल झालेला आहे। आज या मूर्तींचे 3 वेदींवरती भगवान श्री प्रभू रामलल्ला जे आहेत त्यांचं 3 वेदींवरती स्नान होत असतं। प्रथम वेदी, द्वितीय वेदी आणि तृतीय वेदी, मध्यवेदी, दक्षिण वेदी आणि उत्तर वेदी अशा प्रकारचे ते स्नानविधी असतात। 114 कलशांनी हा स्नानविधी असतो। त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या औषधी, अनेक प्रकारचं द्रव्य टाकलेलं असतं। त्या द्रव्याने भगवंताला शुद्धीकरण केलं जातं। त्यानंतर ती मूर्ती प्राणप्रतिष्ठेला योग्य व्हावी याच्याकरता अनेक अधिवास देवतांचे चालू आहेत। अधिवास म्हणजे त्याच्यामध्ये देवाला ठेवणं, पाण्यामध्ये ठेवणं, फुलामध्ये ठेवणं, अन्नामध्ये ठेवणं असे सर्व प्रकार असतात। त्याच्याच अनुषंगाने आजच्या दिवशी हे सर्व झाल्यानंतर महान्यास, तत्वन्यास हे सर्व होतील आणि त्यानंतर मूर्तीचा शय्याधिवास नावाचा विधी होत असतो आणि शय्याधिवास होत असताना त्या मूर्तीला अनेक प्रकारचे त्या ठिकाणी देवाला प्रत्यक्ष मंचकावरती झोपवणं वगैरे असे सर्व विधी असतात। तर इथे भगवान श्री रामलल्लांची मूर्ती जी मोठी आहे ती मोठी असल्यामुळं भोगमूर्तीचे हे सर्व विधी त्या ठिकाणी होणार आहेत। तर शय्याधिवासामध्ये देवाचा आज या ठिकाणी स्थापना होऊन उद्या सकाळी देवाला प्रातःसूक्त म्हणून देवाला उठवलं जाणार आहे। प्रातःसूक्त होईल, देवतांचं त्या ठिकाणी शांती कलश, निद्रा कलश या माध्यमातून देवाचं स्नान होईल आणि त्याच्यानंतर उद्याचे बाकीचे विधी जे आहेत जसे आचार्यांचं मार्गदर्शन असेल, लक्ष्मीकांतजी गुरुजी दीक्षित त्यांच्याप्रमाणे या पुढचे विधी होणार आहेत। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, अयोध्या। तर महाराष्ट्रातील गुरुजींना मुख्य पूजेचा मान मिळणार आहे। आज रात्री 8 वाजता रामलल्लाची मूर्ती ही नवीन मंदिरात ठेवण्यात येणार आहे अशी माहिती अयोध्येतील मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिलेली आहे। तर नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उद्या केली जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलंय। आज एकादशी है और इसी एकादशी के मुहूर्त में रामलला को जो टेंट में ये अस्थायी मंदिर में हैं, इनको उस भव्य मंदिर में जहाँ पर यह नई मूर्ति की प्राण प्रतिष्ठा हो रही है उसी जगह ये भी जो पुरानी 23 दिसंबर 1949 से पूजित है इस प्रतिमा को ही स्थापित किया जाएगा। पूजा वहीं शुरू होगी। तर आपण आजचा हा 6वा दिवस आहे। अयोध्येमध्ये धार्मिक विधींना सुरुवात झालेली आहे। थेट जाऊयात अयोध्येमध्ये आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आहेत, त्यांच्याकडे घेऊयात अधिक माहिती। अक्षय, आपण पाहतोय की 6वा दिवस आहे, धार्मिक विधींना सुरुवात झालेली आहे। काय कसं सध्याचं वातावरण आहे? आज आता दिवसभर कशा पद्धतीने वेळापत्रक अयोध्येत असेल?
नक्कीच अवघे काही तास राहिलेले आहेत मुख्य प्राण प्रतिष्ठा सोहळा होण्यासाठी। अयोध्या नगरी जी आहे ती सज्ज झालेली आहे। एका बाजूला राम मंदिर परिसरात धार्मिक विधींना तयारी सुरू झालेली आहे, धार्मिक विधी देखील आता सुरू झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला अयोध्या नगरीतील एका लाडूच्या कारखान्यात आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी तब्बल 13,50,000 लाडू जे आहेत बेसनाचे ते भक्तगणांना वाटण्यात येणार आहेत। उद्या एकदा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपला की त्याच्यानंतर हा सगळा प्रसाद वाटप जो आहे तो करण्यात येणार आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर बेसनाचे लाडू जे आहेत ते तयार झालेले आहेत। हे जे स्टीलचे डबे आहेत त्या स्टीलच्या डब्यांमध्ये प्रत्येक भाविकाला 2-2 लाडू जे आहेत ते या ठिकाणी वाटण्यात येणार आहेत। सध्याचा हा परिसर जर बघितला तर सगळा कारखाना जो आहे तो लाडूचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। जे नागरिक जे इथे जे लोक आहेत ते लाडू बनवायला बसलेले आहेत, त्यांच्या डोक्यावर देखील एक बॅग आहे। स्वच्छतेची काळजी या ठिकाणी प्रत्येक वेळेला घेतलेली आहे। संपूर्ण परिसर जो आहे या ठिकाणी तुपाचा वास जो सुगंध दरवळतो आहे। बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत। नेमका हा प्रसाद कोणी बनवला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर जी, कहाँ से आए हो आप और इस प्रसाद देने का उद्देश्य क्या है? जय श्री राम। रतनलाल अग्रवाल सूरत गुजरात से आया हुआ हूँ। बाबा का सेवक हूँ, परम पूज्य देवराहंस बाबा का शिष्य हूँ, उनका सेवक हूँ मैं। उनके आदेश अनुसार मेरे को सेवा में लगे हुए मेरा भाग्य समझता हूँ इसको। फिर मैं वो चीज़ मेरा भाग्य सुधर गया इससे। न किसी को मौका पहले मिला ना आगे किसी को मिलने वाला है ये बनवाने का मौका भी बांधने का तो आज के 7 दिन तक मिलने वाला नहीं। हमारे पूज्य श्री देवराहंस बाबा जी हैं, उनके गुरु थे देवरा बाबा। उन्हें 1989 में भविष्यवाणी की थी कि राम मंदिर सबके सहयोग से बनेगा, पूरी भूमि राम की उतनी जमीन पूरी मिलकर रहेगी, इसमें कुछ नहीं होगा। राजा अग्रवाल ने पूरा हाथ था, राजीव गांधी से ताला उन्होंने खुलवाया था 92 के अंदर उस टाइम के ऊपर। तो उसके बाद में उनके शिष्य देवराहंस बाबा, पूज्य श्री देवराहंस बाबा, उनकी आत्मा 2 है दोनों की, भले प्राण एक है, प्राण दोनों का एक है। तो देवराहंस बाबा ने सदगुरुदेव भगवान अपने देवरा बाबा का निवासी संकल्प पूरा होने उपलक्ष्य के अंदर 1111 मन लड्डू यानी 4440 किलो उसका नग हो गया 13,50,000 प्लस। वो नग लड्डू उसमें से अपने को 11,000 जो आमंत्रित सदस्य रहेंगे अपने उनको दिया जाएगा, जो अपने राम मंदिर भिजवा दिया गया। आपण बघू शकतो की भक्तिभाव जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। 13,50,000 लाडूचं जे सगळे बनवलेले आहेत ते आता उद्या राम मंदिरात जातील, पहिला प्रसाद चढवला जाईल आणि नंतर त्या ठिकाणी जे येणारे भाविक आहेत, जे सामान्य भाविक आहेत, निमंत्रित आहेत, त्यांना या स्टीलच्या डब्यात प्रत्येकी 2-2 लाडू देण्यात येणार आहेत। नक्कीच धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण पाहतोय 13 लाख लाडवांचं वाटप आता उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सर्व भाविकांमध्ये केलं जाईल।